पण एकही संघ अजून 50 धावा करू शकलेला नाहीये. 15 मॅचेस मध्ये एकही टीमने 50 धावा उभारलेल्या नाहीयेत. काल 40च्या वर धावसंख्या गेलेली नाहीये. त्यामुळे आज 40चा आकडा पहिल्याच मॅच मध्ये पार होईल का, हा आयोजकांना खरं तर उत्सुकता असेल. दशरथ देशमुख आणि त्यांच्या साथीला संतोष घारे सर एवन जोडी या टीमची सलामीच्या भूमिकेत, आणि दुसऱ्या बाजूला चिंचवली टीमने आपल्या फिल्डिंग मध्ये पूर्णपणे सेटअप करून आता पहिला बॉलर पॉवर प्लेचा इथून मार्गस्थ केलाय. साहिल मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट ओव्हर साहिलच्या ताफ्यामध्ये. गेल्या वर्षी साहिलला नमो भाजपा चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी मिळाली होती, आणि आता तो साहिल चिंचवली संघासाठी या वर्षीच्या सीझन मध्ये पॉवर प्ले मध्ये ॲज अ मेन बॉलर म्हणून बॉलिंग करणार आहे. सर्व खेळाडू आपापल्या पोझिशन मध्ये, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि बाकी सर्व खेळाडू आता आपापल्या पोझिशन मध्ये. केदार भगत एसटी रक्षक ॲज अ विकेट किपर म्हणून फिल्डिंग सेट करतोय, आणि साहिल मात्र आता आपल्या गोलंदाजीला सुरुवात करेल. आणि आजच्या 3ऱ्या दिवसाचा पहिला सामना या ठिकाणी सुरू होईल, तो मात्र चिंचवली विपक्ष जय हनुमान कळंबोली. थ्री 2 1 लेट स्टार्ट द गेम. गेम इज ऑन. पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू साहिल चिंचवली टीम कडून, समोर कळंबोली संघाचा संतोष घारे. पहिला चेंडू शरीरावरती हलकीशी अपील होती साहिलची, आणि पहिला डॉट बॉलने सुरुवात झाली आहे ती 3ऱ्या दिवसाची. 40 धावा कालच्या 8ही मॅचेस पाहिल्या तर एकही टीम 40 धावा करू शकली नाही. पण चेस करताना काल सुरुवातीच्या 4 मॅचमध्ये दमछाक झाली, आणि त्यानंतरच्या 4 मॅचमध्ये गणेगाव संघाने चेसिंग करून मात्र काल फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गणेगाव संघाने काल 4ही मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. एकही संघाला त्यांनी 30च्या पलीकडे जाऊ दिलं नाही. शॉट भारी आहे संतोषचा, समोर आहे खेळाडू. 1 रन आणि पहिले धाव जय हनुमान कळंबोली संघाची ओपन. काल दुर्वा 11 सावळे संघाने सेमीफायनल मध्ये 31चा स्कोर केला होता, पण गोलंदाजीमध्ये प्रतिकार करू शकले नाहीत. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना गेला होता. कदाचित एखाद्या नवीन बॉलरचा ओमचा ऑप्शन त्यांनी वापरला असता तर कदाचित चांगली लढत झाली असती. आणि हवा आज खूप चांगल्या प्रकारे मैदानावरती येते. आदरणीय गणेशदादा मोडक यांचं आगमन. दादा आपलं सहर्ष स्वागत. शॉट भारी आहे दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून. सर्कलच्या बाहेर चेंडू हातात येईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज पोहोचलेत की नाही हे बघायचं, आणि फलंदाज सेफ आहे. 2 धावा इथं पूर्ण. ज्यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धेचं दरवर्षी आयोजन असं निरंतर 10 पर्व ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते विद्यमान सदस्य आदरणीय गणेशदादा मोडक. दादांचं आगमन, उद्या दादांचा वाढदिवस, आणि मधुकरजी मोडक साहेब यांचं देखील आगमन. मोडक साहेब आपण स्टेजवरती या. लौदाजी बदे साहेब, मारुती धुळे साहेब आपणही स्टेजवरती या. साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पंडित मोडक साहेबांनाही विनंती आहे की आपणही स्टेजवरती यावं. पंडित आपणही व्यासपीठावर या. आणि रामदासजी मोडक साहेबांनाही आमंत्रित करतो की रामदासजी मोडक साहेब आपलं देखील स्वागत आहे. आपणही स्टेजवरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. खूप छान सुरुवात कळंबोली संघाची साहिल लोंगलेच्या विरोधात. शॉट भारी आहे, गॅप मोठा आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, पार झालाय चेंडू. पहिला चौकार जय हनुमान कळंबोली संघाचा. बाउंड्रीजला सुरुवात केली, परफेक्ट बॅटवरती चेंडू घेतला, आणि गॅप मोठा होता, पॉवर प्ले, आणि त्याचा फायदा घेत पूर्णपणे साहिलचा चेंडू फुल टॉस आला बॅटवरती, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या वरून दशरथ देशमुख यांच्या बॅटमधून पहिला चौकार जय हनुमान टीमचा स्कोर पोहोचलाय या बाउंड्रीने. टोटल 4 बॉल संपलेत आणि धावा आहेत त्या 7. 7 धावा. 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 7 धावा.
पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय आसमानी टोला आणि साइड स्क्रीन वरती धडकलाय हा षटकार. आज मात्र कालच्या दिवसभरामध्ये बॉलरचं वर्चस्व राहिलं, पण आज फलंदाजांनी सुरुवातीलाच मात्र गोलंदाजांची धुलाई करत असताना टोटल स्कोर झाला 5 बॉलमध्ये 13. आणखीन एक षटकार जर दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून आला तर स्पर्धेचे आयोजक विद्यमान सदस्य गणेश मोडक दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल दशरथ देशमुख यांच्यासाठी. फुल टॉस, पॉवरफुल शॉट आणि बॅक टू बॅक सिक्सर. पॉवर पॅक बॅटिंग झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 19 धावसंख्येने विदाउट लॉस आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दशरथ देशमुख यांच्या बॅक टू बॅक 2 सिक्सर साठी गणेश दादा मोडक यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल. खतरनाक बॅटिंग दशरथ देशमुख यांची. दोन्ही टीम साठी एक DRS असेल. व्हाईट बॉल आणि बिमर चेंडू साठी तुम्हाला एक DRS असेल, पण जर का तुम्ही DRS गमावला तर तुम्हाला पुन्हा DRS घेता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या वेळी कधी कधी जर कॅमेऱ्यामध्ये एखादी गोष्ट कॅप्चर झाली नाही तर मात्र मग ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांचा जो काही डिसिजन असेल तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. त्याचबरोबर बाजूला दोन झाड आहेत, जांभळीचं आणि आंब्याचं झाड. त्यावरती फांदी जर चेंडू स्पर्श जरी झाला, सामना कुठलाही असो, मोमेंट काहीही असो, फांदीला स्पर्श जरी झाला तरी तो षटकार असेल उंचावरून आलेल्या चेंडूला, याची आपण नोंद घ्या. त्याचबरोबर बाउंड्री लाईनचा जो भगवा पट्टा आहे त्या पट्ट्याला चौकार असेल, कारण पुढे जी लाईन आहे ती बाउंड्रीची लाईन नाही आहे, याची आपण नोंद घ्या. खूप छान बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये झाली. आज फलंदाजांचं वर्चस्व जाणवेल असं चित्र आज पहिल्याच ओव्हरमध्ये दिसलं. 19 धावा, एकही विकेट नाही आहे पॉवर प्लेमध्ये, कारण मागच्या 15 मॅचेसमध्ये एकच मॅच अशी होती जिथे 18 धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या. अदरवाईज पॉवर प्लेमध्ये इतक्या धावा मागच्या 15 मॅचेसमध्ये झाल्या नाहीत. आणि आज जयहनुमान कळंबोली संघाने विदाउट लॉस 19. फुल टॉस, स्क्वेअर लेग मधून फटका संतोष गारेचा डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय. एक सिंगल. अक्षय भगत बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत आणि एक सिंगल रन पहिल्या बॉलवरती आली. अंपायरच्या भूमिकेत गौतम धुळे आणि त्याचबरोबर गणेश रसाळ सर धोत्रेवरून. खूप छान अंपायरिंग. गौतम धुळे मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी 3 मॅन ऑफ द मॅच लगातार या स्पर्धेमध्ये मिळवल्यात. आणि अक्षय भगतची बॉलिंग समोर दशरथ देशमुख. बॅटल चांगलं रंगेल. शॉट, फुल टॉस आहे, हवेत आहे, कॅच होईल का? भरपूर वेगाने धावलाय. एका टप्प्याने चेंडू दुसरा खेळाडू कव्हर अप करेल मयूर, तोपर्यंत सिंगल. बरोबर बॅटवरती होता पण तेवढी ताकद लागली नाही आणि एक सिंगल रन आहे. धावसंख्या 21. विकेट एकही नाहीये. सेफ हँड खेळतायत. पार्टनरशिप जबरदस्त आहे. पूर्णपणे सेट झालेत. बॉलवरती नजर आहे. ये चेंडू देखील बॅटवरती येत आहेत. म्हणजे एकंदरीत गोष्टी फलंदाजाच्या बाजूने घडतायत. त्यामुळे क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर बॉलर यांची आता कसरत लागणार. फलंदाज बाद. पहिली विकेट अक्षय भगतच्या खात्यात. संतोष इथून बाद. 21 आणि फर्स्ट विकेट इथून आउट. डिझायर. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 21 आणि पहिली विकेट आली आहे ती जयहनुमान कळंबोली संघाची. हेमंत तामाने, डीजे मास्टर, आपण कुठे असाल तर स्टेजकडे या. न्यू बॅटर ऑन क्रीज ऋषी. समोर अक्षय भगत, ऑलराऊंडर प्लेयर या टीमचा. खाली राहिला थोडा चेंडू. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऋषीचा. 21 धावा, 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. भारतीय संघाने लगातार 20 टॉस हारले होते. काल KL राहुलने उजव्या हाताने नाही तर डाव्या हाताने कॉइन उडवला आणि 21वा टॉस भारताने जिंकला. आणि काल सिरीज डिसायडर सामना देखील जिंकून साऊथ आफ्रिकेला सिरीज देखील पराभूत केली. आणि आज 21 वरती जयहनुमान कळंबोली. ऋषीच्या बॅटमधून समोर स्वतः बॉलर देखील पुढे सरसावले. एक सिंगल वरती थांबावं लागेल. 22
5 चेंडू संपलेत अक्षय भगतचे. 22 ऑन बोर्ड्स. साहिलने 19 धावा दिल्या होत्या, पण अक्षय भगत आला आणि त्याने फक्त 3 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि सलामीच्या जोडीला देखील पहिला झटका देण्यामध्ये यशस्वी ठरला. लास्ट बॉल आहे, 2 ओव्हर इथे समाप्तीकडे आहेत. अक्षय भगत टू दशरथ देशमुख. 1 to go. बॅट ब्रश विकेट किपरच्या हातात चेंडू पोहोचला आणि 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा आणि 1 विकेट. जय हनुमान कळंबोली संघ. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, असं वाटलं की आज धावांचा जो 40चा आकडा आहे तो सहज पार होईल, पण आता दुसऱ्या ओव्हरमध्ये 3च आल्यात, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 22 आहेत. आणि आता पुन्हा एकदा कोणता बॉलर मार्गस्थ करायचा याचा विचार करत असतील केदार भगत आणि अक्षय भगत, कारण पहिल्या साहिलवरती 19 आल्यात, अक्षयने कमबॅक करून दिलं 22. आणि आता तिसरा बॉलर. आणि फलंदाजांना माहिती आहे की एखादा चांगला बॉलर आला, सेफ हँड खेळले तर एखादा बॉलर पुन्हा आपल्या ताफ्यात येईल ज्यावरती आपल्याला धावा करता येतील. आणि 2 एंडकडून मॅचेस आपण खेळतोय, म्हणजे एका एंडकडून धावा आल्या, दुसऱ्या एंडकडून कमी आल्या, आता पुन्हा तो एंड आलाय, म्हणजे पुन्हा धावा खोऱ्याने ओढता येतील. पण बॉलरची बॉलिंग कशी असेल यावरती फलंदाजांची देखील नजर असेल, कारण रन्स होतात. जर का फलंदाजांनी व्यवस्थितपणे चेंडूवरती नजर ठेवली तर धावा होऊ शकतात. आज खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळतील. षटकार, चौकार, त्यांची आतिषबाजी आज बघायला मिळाल्या. सर्व टीम चांगल्या आहेत आणि त्यांचा खेळही तेवढाच. ट्रॉफी जिंकणारे सर्व संघ आहेत आज, जे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पहिल्याच मॅचमध्ये कळंबोली आणि चिंचवली, मोठी मॅच आहे आणि 2 ओव्हरमध्ये 22 आहेत. ऋषी स्ट्राईक वरती आहे, गोलंदाजी मार्कवर येतो चिंचवली टीम कडून मयूर. पहिलाच बॉल शरीरावरती आहे, एका रनचा कॉल आहे, मिसफील्ड झाली. या दरम्यान धाव इथून कंप्लीट. मिसफील्ड झाली, सिंगल थांबवायला हवी होती, स्ट्राईक थांबली असती. कॅप्टन मयूरने चेंडू हातात घेतलाय आणि एक सिंगलने धावसंख्या 23. जांभळीचा माल मैदानावरती फलंदाजांना खरं तर ग्राउंड शॉट खेळून धावा भरपूर करता येतात. पाहिजे तेवढे षटकार या स्पर्धेमध्ये आलेले नाहीयेत. ऑन साईडला लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, एक सिंगल. सिंगल चेंडू वेस्ट जाऊ द्यायचा नाही, डॉट बॉल कमी ठेवायचे आणि गोलंदाजाला सातत्याने धावा करत एखाद दुसरा फटका जरूर ओव्हरमध्ये आला तर स्कोर इथून पुढे जाईल. शॉट ऋषीच्या बॅट मधून ऑन साइडला, करारा जवाब गोलंदाजाला आणि ठोकलाय सिक्सर. धावा मिळती 6, सिक्सरने टोटल पोचली 30. हर्षित 11 कानोर या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. शॉट भारी आहे ऋषीच्या बॅट मधून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू, बॅक टू बॅक सिक्सर. इट्स टाइम टू फायर. आणि या ही ओव्हर मध्ये या एंड कडून मात्र कर्णधार मयूर वरती देखील अटॅक केलाय ऋषीने.
कोणीही 3 लगातार षटकार या स्पर्धेमध्ये 15 मॅचेस मध्ये लगावलेले नाहीयेत. गोलंदाज तयार मयूर आणि ऋषीच्या बॅट मधून अटॅक लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलग तिसरा षटकार 3 इन अ रो. षटकारांची हॅट सुकन्याने अर्थात दुर्वा गणेश मोडक हिच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी. खतरनाक बॅटिंग 3 लगातार. चौथ्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू आणि तिसऱ्या षटकाचा खेळ. आपण मयूर या गोलंदाजाची ओव्हर समाप्त झाले आणि 42 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 20, अशा टोटल 42 धावा. आणि दुर्वा गणेश मोडक हिच्याकडून या षटकार हॅट्रिकसाठी टोटल 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज ऋषीला. आणि दशरथ देशमुख यांनी 2 लगातार षटकार मारले होते, त्या 2 षटकारासाठी गणेश दादा मोडक यांच्याकडून 500 रुपये दशरथ देशमुख यांना. 42 धावा 42. बॉईज टीमचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर काल भैरव मालेगाव संघ देखील उपस्थित झालाय, त्याही संघाचं सहर्ष स्वागत. अमोल भोईर, राज भोईर आणि त्यांच्या टीमचं हार्दिक स्वागत. आणि आदित्य आता चौथ्या ओव्हरमध्ये आलाय. किशोर भोईर सर, आपण आला असाल तर आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपण स्टेजवरती यावं. गणेश दादा आपल्याला निमंत्रित करतात. खरं तर आता पुन्हा एकदा 3 ओव्हरमध्ये आपण खेळ पाहिला, ज्या एंड कडून धावा येत होत्या दोनही ओव्हरमध्ये बरसले फलंदाज. आता आदित्य आलाय. चौथी शेवटची ओव्हर पहिल्या सत्राची. फर्स्ट बॉल दशरथ देशमुख यांचा फटका आणि पॉइंट कडे. असं वाटलं की चेंडू हातात येईल. एक सिंगल. 43 धावा या स्पर्धेची आतापर्यंतची हायेस्ट टोटल, ज्या म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर 40चा आकडा पार होत नव्हता आणि आज 43 धावा ऑन बोर्ड आहेत. म्हणजे खतरनाक बॅटिंग. ऋषी ऑन स्ट्राईक आहे. समोर आदित्य. लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर आहे. लास्ट ओव्हर आहे आणि या एंड कडून देखील मी षटकार मारेल हे दाखवलंय ऋषीने. ठोकलाय चौथा षटकार ऋषीच्या बॅट मधून. आदित्यवरती देखील प्रहार. आता मात्र स्कोर पोहोचलाय टोटल 49. 3 ओव्हर. दादांच्या वाढदिवसाला खरं तर खूप प्रचंड गर्दी. उद्या त्यांच्या सहकार्यांच्या आमदार साहेब देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतील. ऋषीच्या बॅट मधून गोलंदाजाच्या वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑन लॉक ऑफ. दोन्ही अलर्ट आहेत. समोर चेंडू आहे. फेक झाली. फेक झाली आणि डेंजर झोन कडे फलंदाज इथून आउट. 50 धावा पूर्ण आणि दुसरी विकेट इथून बाद. ओव्हर द विकेटने
चौथा बॉल थोडा बॅलन्स गमावला शॉट खेळताना. 4 बॉल. वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि आमचे थर्ड अंपायर त्याचबरोबर टेक्निकल टीम यांचा एकंदरीत मिलाप आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधात कालभैरव मालेगाव दोन्ही कॅप्टनने यानंतर हे 3 चेंडू संपल्यानंतर टॉससाठी उपस्थित राहा ही दोन्ही टीमला विनंती. आणि डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. 4 बॉल आणि स्कोर 50. 4 बॉल 50 आणि 2 बॉल या इनिंगच्या शिल्लक आहेत. अण्णांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. ऋषीचा शॉट हवेत स्वतः बॉलर फॉलो थ्रू मध्ये पकडली कॅच आणि कॉटन बॉल आउट होईल. ऋषी 50 वरती तिसरी विकेट. 1 बॉल फक्त शिल्लक. डीजे अक्षयच्या बॅट मधून आल्या आल्या शेवटच्या बॉलवर वेल फिनिश. 54 54 धावांनी पहिला डाव संपलाय जयहनुमान कळंबोलीचा आणि 55 धावांचा टार्गेट सेट केलंय.
सर्व बाजूला ठेवून पूर्णपणे आपल्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आणि मधुकरजी मोडक साहेबांची कॅश प्राइजाची आता अनाउन्समेंट आहे. 2 लगातार सिक्सर ज्या फलंदाजाने लगावले त्याला मधुकर मोडक साहेबांकडून देखील 500 आणि पहिल्या 6 साठी पंढरनाथ धुळे यांच्याकडून एका 6 ला 500. मला असं वाटतं की आता मी कदाचित या टीम मध्ये पाहिजे होतो. चा टार्गेट आहे. मोठा चेस आहे आज कालच्या 8 मॅचेस नंतर. दुर्वा 11 सावळे संघाने 1 ट्रॉफी जिंकले. मैच स्टार्ट होती है. पंचावन्न धावा 8 सामन्यानंतर मात्र एक चांगली टोटल आणि चांगल्या टोटलचा पाठलाग होताना एक रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त ड्राइव्ह केला. समोर सँडी बॉल अडवलाय, कव्हर केला. सिंगल रनने सुरुवात झाली. पर बॉल कंपॅरिझन सुरुवात डॉट बॉलने होती कळंबोली संघाची. 1 रनने सुरुवात आहे ती चिंचवली टीमची. अक्षय भगत आणि केदार भगत या जोडीने सुरुवात. समोर संतोष गारे एव्हरग्रीन ऑलराऊंडर या टीमचा. फुल टॉस होता पण दिशेने भरकटलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव दिली ती संतोष गारेने. केदार भगतला कदाचित एक चांगली संधी होती का मोठा शॉट खेळण्याची. 2 धावा. केदारच्या बॅट मधून शॉट लॉंग ऑफ कडे ज्ञानेश्वर तैनात आहे. एका टप्प्याने चेंडू कव्हर झालाय. तोपर्यंत सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. दोघांनीही सुरुवातीचा एक चेंडू फेस केलाय. एक सिंगल जमवली, एक वाईट. म्हणजे 2 बॉल मध्ये 3 धावा आहेत. मागे आला होता अक्षय. खरं तर पॉइंट मधून किंवा गली मधून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. 3 बॉल 3 धावा. संतोष गारे भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय, त्यालाही माहिती आहे. अक्षय देखील या वर्षीच्या टुर्नामेंट मध्ये त्याच फॉर्म मध्ये सातत्याने बॅटिंग करण्याचा प्रयत्न असला आणि यावेळेस मात्र मिस्टेक. कॅच ड्रॉप हलकीशी कडा होती आय थिंक आणि विकेट राहिली ती मात्र सेफ अक्षय भगत. शॉट आलाय पण स्वतः या ठिकाणी एक सिंगल फक्त मिळेल. ज्या एंड कडून ज्या अनुमान कळंबोलीने पॉवर प्ले मध्ये 19 धावा ठोकल्या होत्या त्याच एंड कडून चिंचवली सध्या 5 चेंडू मध्ये 4 धावसंख्येवरती आहे. संतोषचा चेंडू. पहिल्या पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 4. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आता 51 धावांची. अर्थात 17 धावांचं रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये. आणि आजचा दिवस 7 डिसेंबर 2025. दुर्वा 11 सावळे संघाचा खरं तर 2 असे व्यक्तिमत्व ज्यांचा आज वाढदिवस आहे. मनेश मोडक दादा यांचा आज वाढदिवस आहे. मनेश दादा मोडक यांना दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर अमर माळी याचा देखील आज वाढदिवस आहे. अमर माळीला सुद्धा दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. दोघांनाही उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आमची प्रार्थना. अमर माळी आणि मनेश दादा आपण कुठे असाल तर आमच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. आणि तुमचं सेलिब्रेशन वाढदिवसाचं देखील संध्याकाळी इथे दुर्वा 11 सावळे संघ आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत नक्की होईल. आता पंढरनाथजी धुळे साहेबांचं लक्ष लागलंय की पहिला 6 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी कोण होईल.
कालभैरव मालेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हर्षित 11 कानोर बॉईज टीमला फिल्डिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये. अठरा बॉल 51चा चेस आहे. शॉट भारी आहे अक्षय भगतच्या बॅट मधून. मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय. खूप भारी शॉट. सिक्सर. 500 रुपयाचा मानकरी ठरला अक्षय भगत. पंढरनाथ धुळे साहेबांचा कॅश प्राइज अक्षयच्या खात्यात. तर मधुकरजी मोडक साहेबांकडून 500 रुपये असतील. खूप सारी कॅश प्राइज आहे. सावळेची स्पर्धा म्हटली, गणेशदादा मोडक यांची स्पर्धा म्हटली की बक्षिसांची खैरात. अक्षरच्या बॅटला ब्रश करून चेंडू मागे चालला. एक सिंगल मिळेल. स्कोर आता वाढलाय. चिंचवली टीमने 55 चा चेस स्कोर आता पोहोचलाय 11 माफी असावी. 11 पर्यंत पोहोचलाय. अजूनही 44 करायच्यात येणाऱ्या 16 बॉल मध्ये. होऊ शकता धावा. बाउंड्रीज पाहिजेत. प्रत्येक ओव्हर मध्ये बाउंड्री आल्या तर हा स्कोर सहज पार करण्यासारखा आहे. बॉलिंग मार्क वरती दर्शन येवले. केदारच्या शरीरावरती चेंडू. सिंगलचा क्विक सिंगल. वेगवान धावलाय तो अक्षय. एक सिंगल कंप्लीट. अक्षयला माहिती की आता आपण चेंडू डॉट आल्यानंतर देखील स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे कारण रन्स पाहिजेत. आता विपक्षी टीमला देखील थोडासा मिस्टेक करायला भाग पाडण्यासाठी आपल्याला प्रत्येक बॉलवरती रन्स पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट वाढते आणि आता 12 वरती चिंचवली संघ. 3 बॉल संपलेत दर्शन येवलेचे. शॉट भारी हेलिकॉप्टर स्टाईलने पण डाऊन दी बॉल. संतोष गारे पकडली एक कॅच आणि विकेट नंबर फर्स्ट. अक्षय भगत हॅज टू डिपार्ट. चार बॉल इथून समाप्त आहेत. 14 बॉल आणि 43 धावा असं इक्वेशन विजयाचं. मयूरच्या बॅट मधून कव्हरला पार करत चेंडू सँडी बॉल पर्यंत आहे. 2 धावा पूर्ण केल्या. स्ट्रायकर एंडकडे थ्रो केला त्यामुळे 2 धावा मिळाल्या. 14 धावा चिंचवली टीम. 5 चेंडू संपलेत यावर मध्ये. एक 6 आला पण त्यानंतर 4 बॉल मध्ये 4 धावा आल्या. शॉट मयूरचा हवेत आहे. सँडीच्या अगदी समोर चेंडू. ओव्हर इथून पूर्ण झाली. 2 ओव्हर मध्ये रन्स आहेत 14. 12 बॉल आणि रिक्वायर्ड रन्स आता आहेत ते मात्र 41. 41 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12.
श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज टीम यानंतर प्रथमतः फिल्डिंग करेल. सो टीमने रेडी व्हा आणि कालभैरव मालेगाव प्रथमतः बॅटिंग करेल. आपणही आपल्या टीमला रेडी करा. 12 बॉल आणि 41. तुम्ही KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह बघू शकता. लाईक आणि सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी. जवळपास 70,000च्या आसपास KTC लाईव्ह इव्हेंटचे सबस्क्रायबर आणि त्या सर्वांना अगदी क्रिकेट असो, शर्यती असो किंवा इतर कार्यक्रम असो, सर्वांचे अपडेट आणि सर्वांना घर बसल्या मात्र बघता येतात अशी खूप छान वाहिनी कर्जत तालुक्यातील नंबर 1 गुड क्वालिटी आणि क्लॅरिटी KTC लाईव्ह इव्हेंट. 12 बॉल 41. सामना आता एकदम काटेकी टक्कर परिस्थितीत आहे, जिथे ही ओव्हर महत्वाची आणि एंड भारी आहे, ज्या एंड कडून भरपूर धावा येतात. शॉट भारी आहे, भरपूर ताकद, परफेक्ट बॅट वरती, मिड विकेट वरती ठोकलाय तो सिक्सर. केदार बघत नाही, ही ओव्हर महत्वाची आणि तिथे झाला गरज आहे. 5 सिक्सरचा खेळ आहे आणि केदारकडे ती कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल बॅटर आहे गोलंदाज ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट. बॅट ब्रश फर्स्टली बॉल अडवलाय, सिंगल. 10-34. सामना प्रत्येक बॉल मध्ये बदलतोय, पण जहानमन कळंबूर संघाच्या गोलंदाजाने माहिती आहे की चिंचवली संघ देखील फाईट बॅक करतोय आणि 10 बॉल 34 धावा आणि हे षटक, ही ओव्हर अत्यंत महत्वाची जिथे मात्र धावा हव्यात, सिक्सर येत आहेत. फुल टॉस मयूरच्या बॅट मधून, चेंडू सीमा पार. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न. या बॉलिंग वरती हा हल्ला, सामना पोहोचलाय 9 चेंडू, गरज आहे 28 धावा संख्येची. एंड कडून संतोष गारेने 4 धावांची ओव्हर टाकली होती आणि तिथे ज्ञानेश्वर 3 बॉल मध्ये खर्च केला. धावा 13. 9 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग रन्स पाहिजेत 28. मयूरच्या बॅट मधून यावेळेस कव्हरच्या वरून चेंडू चालला, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला, खेळाडू फेक झाली. दुसरा धावेचा कॉल आणि इथून बघायचा आता पंचांचा निर्णय काय येईल. रेफर केलं बघायचं आता पॉपिंग क्रीज पार केलंय की नाही, सेफ की आउट याचं डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. शॉट भारी होता मयूरचा, फिल्डिंग ताबडतोब झाली, क्विक रिॲक्शन, त्यानंतर बॉल कलेक्ट झाला, फेक झाली रनिंग मध्ये आणि चेंडू विकेट किपरच्या हातात आला आणि स्टंप वरती लावेपर्यंत एक्झॅक्ट घडलं काय तेच बघायचंय आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांचा निर्णय सध्या पेंडिंग आहे, चेक करतायत आणि डिसिजन या ठिकाणी येतोय तिसऱ्या पंचांचा. OUT आउट, फलंदाज इथे बाद.
आदित्य ऑन क्रीज. शॉट आदित्यचा देखील खेळाडू तैनात आहे. बाउंड्री लाईन पुढे आलाय अक्षय. सिंगल आली. 7 बॉल आणि गरज आहे 26 धावांची. लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 3 चा. 26 अजूनही पाहिजे 7 बॉल्स मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचो आधी. वाह, अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स अ बाउंड्री. खेचलाय तो केदार भगतने चौकार. ओव्हर संपली आणि लास्ट ओव्हर मध्ये मॅच आता पोहोचली. पंढरनाथजी धुळे साहेब, आपलं जे कॅश प्राइज आहे ते आपण अक्षय भगतला प्रदान करावं. एका 6 साठी जे कॅश प्राइज होतं. लहुदाजी बदे साहेब, आपण पंढरनाथजी धुळे साहेबांना पाठवा आणि त्यांच्या शुभ हस्ते अक्षय भगतला ते कॅश प्राइज आपण लगेच प्रदान करतोय. कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा. एक मिनिट कॅमेरा टर्न करा आणि अक्षय आपण ते कॅश प्राइज स्वीकारा. एक 6 जो पहिला आला होता त्यासाठी पंढरनाथजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज द्या. शॉट भारी आहे आणि ठोकलाय सिक्सर. लास्ट ओव्हरचा थरार. क्रिकेट अजून बाकी आहे, मॅच अजून बाकी आहे. 6:22 आहेत आणि पहिला 6 आहे. हवेत चेंडू, कॅच पकडली आणि विकेट आली आहे. 4 आणि 16 असं समीकरण आहे. आता नवीन बॅट्समन जाईल. हवा कंपल्सरी. हा चेंडू आदित्यने मिस करायला नको होता पण विकेट आली त्यावरती. खरं तर हा सामना होऊ शकतील, धावा होऊ शकतील कारण रन्स येत आहेत, बॅटवरती चेंडू येत आहेत. सँडी या वर्षीच्या सीझनमध्ये फार कमी स्पर्धा खेळलाय त्यामुळे त्याच्या गोलंदाजीमधून काही फसवे चेंडू किंवा तो टर्न मिळत नसेल. आम्हाला बॅटरला संधी मोठी आहे. 4 बॉल 16 कंपल्सरी आहेत. वाईट चेंडू टाकलाय संदीपने. 1 धाव कमी झाली. आता 4 बॉल 15.
55 धावांचा सामना आणि 4 बॉल 15. त्यामुळे काही घडू शकेल असा सामना. प्रत्येक बॉल नंतर मॅच आता बदलतीये. शॉट साहिलच्या बॅट मधून हवेत आहे. अक्षय चेंडूच्या खाली आणि अगदी सीमारेषेच्या समोर कॅच स्वीकारली. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि खरं तर सर्व क्रिकेट संघांसाठी गणेशदादा मोडक यांच्या वतीने अनाउन्समेंट आहे की येत्या पुढच्या महिन्यात आमदार चषक या नावाने नाईट स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती लवकरच करण्यात येईल. त्याची तारीख मात्र गणेशदादा मोडक आणि त्यांच्या टीमकडून तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. संदीपचा हा चेंडू विकेट तर येईल पण वाईट चेंडू पंचांनी दिला. एक धाव कंप्लीट आणि मॅच मधील रोमांच अजून बाकी आहे. कारण आता केदार भगत स्ट्राईक वरती पोहोचलाय आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये शिल्लक आहे चेंडू टोटल 3 आणि विजयासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 14. 3 बॉल 14. आता लढाई रंगणार ती चिंचवली कळंबोली मध्ये. खरं तर केदार भगत आणि संदीप मध्ये. 3-14. संदीपचा चेंडू केदारच्या आगेस. आणखीन एक वाईट बॉल. प्रेशर आहे थोडं. 3 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. यस यस पंचाकडून नो बॉल. नो बॉल इथून देण्यात आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून DRS आहे. तर या ठिकाणी आमच्या थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय की हा नो बॉल असेल. म्हणजे फ्री हिट संधी आणि जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 13. 3-13 अशी मॅच आता. फ्री हिटचा बॉल आहे केदार भगत साठी. संदीप आणि केदार ही बॅटल लास्ट मोमेंट या मॅचचे. आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये 3-13 असं समीकरण आणि जिंकणार कोण याकडे सर्वांचं लक्ष. फ्रीडचा बॉल. केदार भगतचा फटका. उंच हवेत. उंच हवेत आणि फ्रीडचा बॉल होता. या दरम्यान फलंदाज बाद. विकेट आली. स्ट्राईक वरती कोण राहील याकडे लक्ष होतं. 2 बॉल आता 12 ची गरज आहे. यस यस 2 बॉल 13 माफी असावी. फ्रीडचा बॉल होता पण रनआउटची विकेट.
आता एकच चेंडू शिल्लक सामन्यामध्ये. आता पूर्ण वर्चस्व जहानमन कळंबोली संघाचं. एक बॉल आता शिल्लक. सामना 13 धावसंख्येपर्यंत. 42. फाईट बॅक भारी होता आणि सामना संपला. विजय झाला जहानमन कळंबोली. हार्दिक अभिनंदन या संघाचं. आणि श्लोक हर्षित 11 कानर बॉईज टीम आपण मैदानावरती एंट्री करा फिल्डिंग साठी. आपल्याला कालभैरव मालेगाव संघाने इन्व्हाइट केलंय. मालेगाव टीम प्लीज कम अँड सीट. पाणी पाणी पाठवा अंपायर साठी. हार्ड लक चिंचवली संघ.